पिछाडी आहे। बीडमध्ये पंकजा मुंडे ही पिछाडी जी आता 200 मतांची झालेली आहे। मगाशी थोडी मोठी पिछाडी होती, आताची पिछाडीची मतांची आकडेवारी ही 200 आहे। तर पंकजा मुंडे बीडमधून 200 मतांनी पिछाडीवर, तर तिकडे रावसाहेब दानवे देखील पिछाडी। घरमधली एक मोठी बातमी अश्विन, सेन्सेक्स आणि आणखी एक अपडेटसाठी मी उमेश पाटलांकडे जाते। खरं तर 2 जागा ज्या सगळ्यात जास्त प्रेस्टिजियस जागा आहेत तुमच्या पक्षासाठी, बारामती आणि शिरूरची जागा, दोनही ठिकाणी सध्या तरी समाधानकारक चित्र दिसत नाहीये। हे पहा, अजून बऱ्याच फेऱ्या व्हायच्या आहेत। जवळपास 25-30 फेऱ्या मतदारसंघाच्या असतात। 4 ते 5 फेऱ्यांचा हा कल आहे, परंतु सध्या तरी आमच्या दृष्टीने तो समाधानकारक नाही। परंतु काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते। आमच्यासाठी प्रत्येक जागाच ही प्रतिष्ठेची आहे आणि आम्हाला वाटतं की 3 वाजेपर्यंत बऱ्यापैकी चित्र स्पष्ट होईल। आणि बारामतीमध्ये, रायगडमध्ये आम्हाला चांगलं त्या ठिकाणी तटकरे साहेब त्या ठिकाणी लीडमध्ये दिसत आहेत। तर आम्हाला अपेक्षा आहे की जे चित्र सध्या दिसतंय त्याच्यामध्ये अजून 1 तास 2 तासामध्ये बदल होईल। ओके, एक अपडेट आहे अश्विनकडे जाऊया त्यासाठी। अश्विन, आणि अपडेट येतात आता सध्या त्यानुसार नारायण राणे तिकडे बीडमध्ये किंवा सिंधुदुर्गामध्ये नारायण राणे, तिकडे रायगडमध्ये तटकरे पुढे आहेत। नारायण राणे 9700 मतांची आघाडी झालेली आहे। नारायण राणे देखील रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये पुढे आहेत। तर हिंगोलीमध्ये मवियाचे नागेश पाटील आष्टीकर आता पुढे गेलेले आहेत। हिंगोलीमध्ये पुन्हा एकदा चित्र बदलताना बघायला मिळतंय। मगाशी हिंगोलीमध्ये आष्टीकर पिछाडीवर होते, 6000 ते पुढे गेलेले आहेत। हिंगोलीमधली अपडेट, मवियाचे नागेश पाटील आष्टीकर 6000 पुढे। तर ईशान्य मुंबईत संजय दिना पाटील, मगाशी मोठी आघाडी होती, 8000 आघाडी आलेली आहे। थोडासा लीड कमी झालेला आहे त्यांचा। मीर कोटेच्या त्यांच्या विरोधात आहेत। संजय दिना पाटलांची आघाडी आहे 8000ची। ईशान्य मुंबईतले चित्र, मुंबईमधले अपडेट्स देखील येत आहेत। संजय दिना पाटील 8000 पुढे। अच्छा, मानेसर आणि अभय सर, तुमच्या दोघांकडून एक छोटीशी कमेंट अपेक्षित आहे की महाराष्ट्रातले आकडे थोडेसे आश्चर्य वाटणार आहेत का उत्तर प्रदेशातले? महाराष्ट्रातले आकडे आश्चर्य वाटण्यासारखे नाहीत असे अंदाज आपण सकाळी मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मी आकडे सांगितले होते किंवा अभय आम्ही त्या विषयावर चर्चाही केली होती। उत्तर प्रदेश मधील आकडे देखील एक्झिट पोलमध्ये ज्या पद्धतीनं दाखवले गेले किंवा उत्तर प्रदेशमध्ये BJPला बऱ्यापैकी यश मिळेल तेवढं यश मिळताना दिसत नाही। त्याच कारणानं जे 290 ची संख्या घेऊन किंवा 300च्या आसपास जाऊन मोदी दिल्लीत सत्तेवर येतील आणि महाराष्ट्रात मात्र किंवा मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण, जरांगे फॅक्टर आणि वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यांवर महायुती, महाआघाडी साधारण बरेचसे फॅक्टर कारणीभूत राहिले। अभय सर, आत्ताचा जो भाजपचा आकडा आहे कलानुसार, म्हणजे तो गेल्या वेळेपेक्षा पण भरपूर कमी आहे। तर म्हणजे या आकड्यामागे कोणती गृहीतकं जाणवतात तुम्हाला? एक निश्चित आहे की ज्याचा उल्लेख झाला उत्तर प्रदेशमध्ये, मायावतीचं म्हणजे बसपाचं जे मागच्या ह्याच्यात क्षीण होत गेला त्याचा फायदा कोणाला होणार याची चर्चा आपण एक्झिट पोलच्या वेळी केली होती। आणि त्याचा फायदा निश्चितपणे त्यातली मोठ्या प्रमाणात मतं ही ट्रान्सफर झालेली दिसत आहेत समाजवादी पार्टीकडे। त्यामुळे भाजपाला तिथे अपेक्षेपेक्षा खूप त्यांची पिछेहाट दिलेली दिसते। दुसरं असं आहे की पश्चिम बंगालमध्ये त्यांना यावेळेस 2/3 सीट मिळतील असा त्यांचा अंदाज होता, तोही अंदाज तिथे चुकलेला दिसतोय। कर्नाटकात त्यांना अपेक्षेपेक्षा म्हणजे जेवढं एक्झिट पोलमध्ये दाखवलं तेवढं यश मिळालं असलं तरी हरियाणामध्ये त्यांना परत फटका बसलेला दिसतोय। तर मला वाटतं की ओव्हरऑल टॅलीमध्ये मागच्या वेळेसच्या तुलनेत किमान 50 ते 60 जागांची घट होईल असा जो अंदाज भाजपाचा व्यक्त केला जात होता राष्ट्रीय पातळीवर, तोच घडताना दिसतोय। महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर साधारणतः 50-50ची लढाई आहे असं दिसत होतं आणि साधारणतः कल तसे आहेत। अनेक ठिकाणी अजूनही 10 ते 15 हजाराच्याच लीडमध्ये फरक आहे। जोपर्यंत हे साधारणतः 40,000च्या पुढे फरक जात नाही तोपर्यंत तिथला ट्रेंड सेटल झालाय असं म्हणता येणार नाही। परंतु एक निश्चित आहे की हे आकडे साधारणतः याच टप्प्यात राहतील। फक्त आता त्याच्यामध्ये कोण 51% आणि कोण 49% एवढंच ठरायचं मला वाटतं। महाराष्ट्रातले बरेच मतदारसंघ असे की जिथे शेवटचं तो फेरी पूर्ण होईपर्यंत आपण सांगूही शकणार नाही। ठीक आहे, तुम्ही एक मुद्दा पूर्ण करा मग माझा प्रश्न विचारते। प्रश्न विचारा। हां, म्हणजे प्रश्न असा आहे की गिरीश महाजन परवाच्या दिवशी बोलताना म्हणालेले की काही ठिकाणी उमेदवारांची निवड चुकणं 5-6 ठिकाणी, किंवा आता त्याला एक ॲड करण्यासाठी म्हणून काही ठिकाणी उमेदवारच खूप उशिरा घोषित होणं, ह्याचा किती परिणाम झाला। पण ह्याच्यासाठी येते मी, पण काहीतरी एक अपडेट आहे माझ्या मते अश्विन
ती अपडेट सांगून आपण पुढे अपडेट आहे जाऊया. परभणीमधनं 6व्या फेरीनंतर संजय जाधव पुढे आहेत. 21,000 ते पुढे गेलेले आहेत. परभणीमधली अपडेट, महादेव जानकर पिछाडीवर, संजय जाधव पुन्हा एकदा आघाडीवर. 21,000 मतांची आघाडी आहे. तर तिकडे जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ 71,000 मतांनी आघाडीवर आहेत. रावेरमध्ये रक्षा खडसे 74,000 मतांनी आघाडीवर. मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहे. मिकीकडनं आपण अपडेट घेऊयात. मिकी, कोणकोणत्या मतदारसंघाची ताजी माहिती मिळते? ज्ञानदा, जर आपण बघितलं तर पुण्यात काटेकी टक्कर पाहायला मिळत होती. मात्र आता जर बघितलं तर मुरलीधर मोहोळ जे महायुतीचे उमेदवार आहेत ते जवळपास 37,000नी सध्या आघाडीवर आहेत आणि त्यामुळं त्यांच्या या जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर अशा पद्धतीने कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळतोय. अर्थातच या ठिकाणी जर आपण बघितलं तर स्क्रीन देखील एबीपी माझाची लावण्यात आलेली आहे. अर्थातच सगळे कल या ठिकाणी इथंच बघितले जात आहेत एबीपी माझावर. विश्वास होता तुम्हाला सुरुवातीपासून? नक्कीच मुरल्याने केले 5 वर्षातली कामं नक्कीच पुणेकरांनी आशीर्वाद दिलेले आहेत. लाडूची तयारी केली का? 100% लाडूची तयारी झाली, गुलालाची तयारी झाली आणि फटाक्यांची तयारी. आज मनातला राजा निवडून गेलेला त्याबद्दल त्यांचे स्वागत करीत आहे. आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गुलालाची जल्लोष साजरा केला जातो. फटाक्यांची आतषबाजी मोठ्या प्रमाणात होताना पाहिजे. आपण आता त्या जल्लोषानंतर आता पुढच्या मतांची आकडेवारी कशा पद्धतीने वाढते की घटते याकडेही सगळ्यांचं लक्ष लागणार आहे. कॅमेरामॅन गजानन सह राहुल तपासे, एबीपी माझा, कोरेगाव, सातारा. तर साताऱ्यातली ही प्रतिक्रिया होती की मनातला राजा, म्हणजे ही जनतेची प्रतिक्रिया इंटरेस्टिंग. उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे, तर मनातला राजा पुढे जातोय याचा आनंद, अशी प्रतिक्रिया लोकांकडून उमटते. केशवजी, तुमची छोटी प्रतिक्रिया मग आपण पुढे जाऊया. त्यामुळे आत्ता या क्षणाला लगेच जी चर्चा तुम्ही करायला इच्छुक आहात की नेमकं गिरीश महाजनचं वक्तव्य, मग उमेदवार, त्याला बरेच फॅक्टर्स आहेत. मग मराठवाड्यामधलं मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा अन्य ठिकाणचे काही मुद्दे असतील, असे सगळ्या प्रश्नांची चर्चा करता येईल. पण 5च फेऱ्या झाल्या, थोड्याशा घाई याच्यामध्ये आपण जाता कामा नये. थोडा वेळ, किमान 10-12 फेऱ्या पूर्ण होऊ द्या. एक लीड 50-60 हजाराच्या पुढे जेव्हा एखादा लीड जातो लोकसभेसाठी, त्यावेळी आपण काही निष्कर्ष आपण करू शकतो की निकाल सेट व्हायच्या दृष्टीने पुढे चाललाय. जे 10,000, 15,000, 20,000 लीड आहेत, हे लीड हे अंतिम नाहीत. हे लीड कधी कुठल्या बाजूला चेंज होऊ शकतात. त्यामुळे जी तुमच्या मनातले प्रश्न गिरीश महाजनच्या अनुषंगाने विचारले त्याची घाई करू नये, एवढंच माझं म्हणणं. महाराष्ट्र झालं, पण उत्तर प्रदेशातलं गणित म्हणजे का विस्कटता? नाही, मला मी सुरुवातीलाच हे सांगितलं की उत्तर प्रदेश असेल, राजस्थान असेल आणि हरियाणा असेल, या 3 राज्यांमधलं. पण त्याच्यावर आमच्यासाठी दुसरी पण 2 अतिशय आनंदाच्या बातम्या आहेत. उदाहरणार्थ ओडिसामध्ये सरकार होत आहे, आंध्रमध्ये सरकार होत आहे, या सुद्धा सगळ्या गोष्टी आहेत. बरं, बाकी देशभरामध्ये सगळीकडून जागा आहेत आणि सरकार सुद्धा पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचंच बनणार, मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार. ह्याच्याबद्दल आज सुद्धा या क्षणापासून मला वाटतं ते शंका आहे. प्रश्न असा फक्त जागा या 2-3 ठिकाणी का कमी आल्या याचं उत्तर आपल्याला करावं लागेल, काढावं लागेल आणि ती चर्चा नक्की करू, त्याचं चिंतन करू. म्हणून तर मी 2 वरून 300 पर्यंत पोहोचलो आणि पुन्हा तिसऱ्यांदा सरकार बनवायला चाललोय. ओके, पण जागांचा जो आकडा आहे तो अनेकांसाठी खरं तर थोडासा चर्चेचा विषय बनलाय, भाजपचा सुद्धा आणि एनडीएचा सुद्धा. सर, असं एक विचारायचं होतं की खास करून विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या दोनही ठिकाणी युतीला अपेक्षित यश मिळताना दिसत नाहीये आणि आघाडी तिथे खूप मोठ्या वाटचालीकडे जाताना सध्याचं तरी चित्र आहे कलांच्या बाबतीतलं. तर या 2 प्रदेशाची काय खासियत की पसंती महाविकास आघाडीला मिळाली? आता याच्यातला महत्त्वाचा भाग आहे की भारतीय जनता पार्टीने सुरुवातीला अबकी बार 45 पारची घोषणा केली होती. आता मुळामध्ये 28 जागा, त्यांनी जास्तीच्या जागा घेतल्या होत्या. गेल्या वेळेला 23 जागा आल्या होत्या. 23पेक्षा एक जरी जागा कमी आली तरी नैतिकदृष्ट्या भारतीय जनता पार्टीचा तो पराभव मानला जाता येऊ शकतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता कांद्याचे प्रश्न आले, विदर्भामध्ये धान वगैरे शेतकरी आत्महत्या, 4,500 आत्महत्या त्या मागच्या वर्षी नोंदवण्यात आलेल्या आहेत. या सगळ्या आत्महत्या आणि या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि यांची रणनीती, फोडाफोडीचं राजकारण, तोडफोडीचं राजकारण शेवटच्या टप्प्यामध्ये 10 वर्षामध्ये आम्ही काय केले सांगण्यापेक्षा शरद पवारांना भटकती आत्मा म्हणण्यापासून सगळ्या गोष्टींचे जे केले त्याचे जे पडसाद आहेत, लोकांना हे फोडाफोडीचं राजकारण मान्य नाही. ज्या लोकांवर तुम्ही ईडी सीबीआयच्या कारवाया केल्या त्यातल्याच बहुसंख्य लोकांना तुम्ही उमेदवारी देणार आणि त्यांचा प्रचार करणार, हे मुळात भाजपतल्या सुज्ञ लोकांना तरी मान्य होतं का, हा माझा प्रश्न आहे. एकूणच विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज आपण बघतोय शरद पवारांना कौल दिला आहे. ज्या पद्धतीने पवारांच्या हयातीत, म्हणजे बाळासाहेब ठाकरे नाही आहेत, नकली शिवसेना म्हणायची, नकली राष्ट्रवादी म्हणायची,
लोक हे ऍक्सेप्ट करण्याच्या पलीकडे गेलेले आहेत. महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि बरोबर. त्या निकालांचा कौल आणि दाखवून महाराष्ट्राच्या बाबतीत जी चर्चा कायम झाली ती म्हणजे फोडाफोडीच्या राजकारणाची, दुसरा मुद्दा म्हणजे वैयक्तिक पातळीवरती प्रचारामध्ये झालेल्या टीकेची आणि पक्षांतराची. तर हे 3 मुद्दे महाराष्ट्रामध्ये डेफिनेटली खूप महत्त्वाचे ठरलेत असं आत्ताच्या आकड्यांवरनं तरी दिसतंय. आपल्याला उर्वरित महाराष्ट्र आणि उर्वरित देश ह्याच्याबद्दलही बोलायचे, आकडे पाहायचेत.